सो गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आज आपण सुरुवात करणार सेकंड चॅप्टर, दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, तर याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की स्टेट ऑफ मॅटर्स, देर आर 4 स्टेट ऑफ मॅटर्स, नेमली दॅट इज अ सॉलिड, नेक्स्ट लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. ह्या 4 स्टेट ऑफ मॅटर्स. ओके, तर आपल्याला माहिती आहे की सॉलिड जो आहे या सॉलिडला असते डेफिनेट शेप अँड साईज किंवा इट हॅज अ डेफिनेट व्हॉल्युम्स. ओके, म्हणजे एखाद्या सॉलिड्सवरती आपण जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर इझिली सॉलिड त्याचा शेप साईज किंवा व्हॉल्यूम जे आहे ते चेंज करू शकत नाही. ओके, लार्ज फोर्स अप्लाय केल्यानंतर याचं रिझन काय की इफ यू कन्सिडर की सरफेस ऑफ द सॉलिड, एक सरफेस आहे सॉलिडचा आणि याच्यावरती आपण फोर्स अशा पद्धतीने किंवा या डायरेक्शनला अप्लाय केला. ओके, तर त्या काय वेळेस काय होते की इनसाइड द सॉलिड इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस जे आहे ते डेव्हलप होतात. ओके, सो दॅट इज द इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस. ओके, हे इनसाइड द बॉडी डेव्हलप होतात आणि हे इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस या एक्सटर्नल फोर्सला काय करतात, अपोज करतात. याचाच अर्थ कोणताही सॉलिड जो आहे तो त्याच्या शेप आणि साईजमध्ये इझिली चेंज होत येत नाही. इट डज नॉट डिफॉर्म इझिली. त्याचं डिफॉर्मेशन जे आहे ते इझिली होत नाही. आपल्याला माहिती आहे की डिफॉर्मेशन म्हणजेच काय, दॅट इज द डिफॉर्मेशन म्हणजेच चेंज इन शेप अँड साईज ऑर इन बोथ. तर याला आपण म्हणू डिफॉर्मेशन. म्हणजे सॉलिड डज नॉट डिफॉर्म इझिली अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. ओके, पण समजा याच्याऐवजी आपण लिक्विड, गॅस किंवा प्लाझ्मा जर कन्सिडर केले आणि त्याच्यावरती जर आपण समजा एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तर काय होईल की यांचा शेप जो आहे तो इझिली चेंज होईल. म्हणजे इट डज नॉट रिक्वायर द लार्ज फोर्सची आवश्यकता नसेल यांना. ओके, किंवा लागणारा फोर्स जो आहे तो निग्लिजिबल असेल. आपल्याला माहित आहे की लिक्विड, गॅस किंवा प्लाझ्मा, ओके, दॅट इज अनदर जे आपण स्टेट म्हटलेला. ओके, इट डज नॉट हॅव द डेफिनेट शेप अँड साईज किंवा व्हॉल्युम्स. ओके, तर ह्या ज्या स्टेट्स आहेत यांना आपण ज्या कंटेनरमध्ये प्लेस केलं तर त्या कंटेनरचा शेप साईज किंवा व्हॉल्यूम जे आहे तर हे गेन करतात आणि याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर दे आर स्टार्ट टू फ्लो. ओके, आणि म्हणून फ्लुइड म्हणजेच काय की एनी सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो. आणि म्हणून फ्लुइडमध्ये काय आहे तर फ्लुइड इन्क्लुड्स. ओके, फ्लुइड्समध्ये काय काय याच्यामध्ये लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. ओके, तर हे सगळं इन्क्लूड होते फ्लुइड्समध्ये. ओके, तर आपल्याला समजलं असेल की फ्लुइड द एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो. नेक्स्ट पाहू आपण फ्लुइड म्हणजेच काय. ओके, सो रिलेटेड टू फ्लुइड्स, फ्लुइड्सला कसं डिफाईन करणार आपण, एनी सबस्टन्स ऑर द सबस्टन्स that can flow. ओके, आणि मग फ्लुइड मध्ये काय होते इन्क्लुड्स. सो फ्लुइड इन्क्लुड्स लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. हे सर्वांना आपण काय म्हणू फ्लुइड्स म्हणे. ओके, पण मोस्ट ऑफ द टाइम काय होते की जेव्हा आपण फ्लुइड असं म्हणतो तेव्हा आपण विचार करतो फक्त लिक्विडचा. ओके, म्हणजेच या चॅप्टरमध्ये जेव्हा जेव्हा आपण फ्लुइड कन्सिडर करणार तर फ्लुइड म्हणजेच काय लिक्विड्स. ओके, आणि मग फ्लुइड इन एनी सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो ऑर द सबस्टन्स विच इज अ कंटिन्युअसली डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. ओके, म्हणजे समजा वॉटर घेतलं आणि वॉटरवरती आपण फोर्स अप्लाय केला तर काय होईल, वॉटर जे आहे ते फ्लो होईल. एखाद्या कंटेनरमध्ये जर प्लेस केलेलं असेल लाईक दिस आणि याच्यावरती आपण कंटिन्युअसली फोर्स अप्लाय केला तर हे लिक्विड जे आहे किंवा हे वॉटर जे आहे ते काय होईल, फ्लो होईल. सो दॅट्स वाय द फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झाले तर फ्लुइड्समध्ये काय काय येईल की जसं आहे एअर म्हणजेच नंबर ऑफ गॅसेस एअरमध्ये असतं ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर आहे वॉटर. ओके, त्यानंतर आहे टूथपेस्ट. ओके, त्यानंतर आहे मॉल्टन लावा किंवा त्याच्यानंतर आहे फ्लोअर डफ ज्याला आपण म्हणू. ओके, सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द फ्लुइड्स. ओके, मग आता फ्लुइडचा अभ्यास करण्यासाठी
फिजिक्सच्या ज्या दोन ब्रँचेस ज्या आहेत किंवा दोन ब्रँचमध्ये याला डिवाइड केलं टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड ॲट अ रेस्ट अँड फ्लुइड इन अ मोशन. सो जी ब्रँच रेस्ट फ्लुइडचा अभ्यास करते त्याला हायड्रोस्टॅटिक्स म्हणतात आणि जी ब्रँच फ्लुइड इन अ मोशनचा अभ्यास करते त्याला हायड्रोडायनामिक्स म्हणतात. तर इथं इनिशियली फ्लुइड ॲट अ रेस्ट जे आहे ते कन्सिडर केलं आहे. ओके. आणि मग ही फ्लुइड जे आहे हे फ्लुइड समजण्यासाठी इनिशियली आपण बघू दॅट इज व्हॉट इज मीन बाय आयडियल फ्लुइड किंवा व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स. ओके. सो प्रॉपर्टीज ऑफ that is properties of ideal fluids. The first जी property है it is incompressible. It is incompressible. Okay. तर इनकॉम्प्रेसिबल इन दॅट केस म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये समजा आपण लिक्विड घेतलं. ओके. आणि याला कॉम्प्रेस करण्याचा जर प्रयत्न केला. ओके. याचा कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर लिक्विड जे आहे ते कॉम्प्रेस होणार नाही. त्याचं रिझन काय? इट्स डेन्सिटीज रिमेन कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी काय तर डेन्सिटी इज अ मास पर युनिट व्हॉल्यूम्स. तर डेन्सिटी कॉन्स्टंट असल्यामुळे लिक्विड जे आहे ते कॉम्प्रेस होत नाही. ओके. किंवा फ्लुइड जे आहे ते काय होत नाही कॉम्प्रेस होत नाही. सो इट इज incompressible. That is the first property of the ideal fluids. Okay. Second property काय? Its flow is irrotational. इरोटेशन म्हणजे काय की हा जो फ्लो आहे फ्लुइडचा तो स्मूथ असतो आणि त्याच्यामध्ये टर्ब्युलन्सेस नसतात. ओके. आता टर्ब्युलन्सेस म्हणजेच काय की त्याची जी वेलॉसिटी जी आहे ती फ्लुइडची वेलॉसिटी जर चेंज होत असेल डिफरंट राहत असेल वेगवेगळ्या पॉईंटवरती तर त्याला आपण म्हणू टर्ब्युलन्सेस. किंवा फ्लड जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा पूर येतो तेव्हा तो जो फ्लो आहे लिक्विडचा तो स्मूथ नसतो त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स असतात. ओके. तर सिमिलरली इट्स फ्लो इज अ इरोटेशनल. इट इज अ स्मूथ आणि इट डज नॉट हॅव द टर्ब्युलन्सेस. तर हे फक्त आयडियल फ्लुइडसाठी आहे. थर्ड प्रॉपर्टी आहे इट इज किंवा इट्स फ्लो इज नॉन व्हिस्कस. ओके. तर हा जो फ्लो आहे तो नॉन व्हिस्कस असतो. याच्याबद्दल आपण नेक्स्ट समोर बघणार आहोत व्हिस्कॉसिटीमध्ये. नॉन व्हिस्कस म्हणजेच काय की देयर इज नो इंटरनल फ्रिक्शन. नो इंटरनल फ्रिक्शन. तर त्याला आपण म्हणू नॉन व्हिस्कस. आणि फोर्थ प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज स्टेडी. ओके. तर स्टेडी इन केस की वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इज अ कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट. म्हणजे समजा आयडियल फ्लुइड जर फ्लो होत असेल तर एव्हरी पॉईंटवरती वेलॉसिटी काय असेल कॉन्स्टंट असेल आणि म्हणून त्याला म्हटलं इट्स फ्लो इज अ स्टेडी. तर हे आहे का प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड्स. याच्यामध्ये इट इज अ इनकॉम्प्रेसिबल म्हणजे इट्स डेन्सिटी इज रिमेन कॉन्स्टंट. इट्स फ्लो इज इरोटेशनल. फ्लो जो आहे तो स्मूथ असतो टर्ब्युलन्सेस नसतात. इट्स फ्लो इज अ नॉन व्हिस्कस आणि इट्स फ्लो इज अ स्टेडी. ओके. त्यानंतर जो डिफरन्स सांगितलेला आहे कशामध्ये सॉलिड आणि लिक्विडमध्ये. ओके. सो तो जो डिफरन्स आहे तो थोडक्यात आपण बघू. द डिफरन्स बिटवीन द सॉलिड अँड लिक्विड इफ यू कन्सिडर आपण जर एक सॉलिड सरफेस कन्सिडर केला. ओके. आणि त्या सॉलिड सरफेसवरती टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला म्हणजे फोर्स सुद्धा तो या डायरेक्शनला समजा आपण अप्लाय केला. ओके. तर हा फोर्स युनिट एरियावरती एक्झर्ट होईल. दॅट इज अ फोर्स पर युनिट एरिया किंवा याला आपण काय म्हणू टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. तर याला आपण म्हणू शियर स्ट्रेस. याला काय म्हटलं आहे शियर स्ट्रेस किंवा शियरिंग स्ट्रेस. ओके. सो दॅट इज अ शियरिंग स्ट्रेस इक्वल्स टू टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. मग जसं आपण म्हटलं की इनिशियली इनसाइड द सॉलिड इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस डेव्हलप होतात. ते इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस काय करतात एक्सटर्नल फोर्सला अपोज करतात. पण आता एक्सटर्नल फोर्स जर जास्त असेल तर या सॉलिडचा शेप आणि साईज काय होईल चेंज होईल. म्हणजेच सॉलिडच्या सरफेस समजा ABCD जर असेल आणि अलॉंग द टँजेंट जर फोर्स अप्लाय केला तर हा डी हा पॉईंट जो आहे तो D टू D डॅश डिस्प्लेस होईल. त्याला डिनोट केला आहे DL ला. ओके. आणि हा C जो पॉईंट आहे तो डिस्प्लेस होईल C टू C डॅश.
ओके, हा जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ शिअर असं म्हणतात. ओके, 11th मध्ये जे आहे ते दिलेलं आहे. आता इथं काय झालं की टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळं म्हणजे शेअरिंग स्ट्रेस अप्लाय केल्यामुळं या बॉडीचं शेप आणि साईज जे आहे या सॉईलचं शेप आणि साईज काय झाली चेंज झाली. तर अशा पद्धतीचा टँजेन्शियल फोर्स लिक्विडवरती आपण एक्झर्ट करू शकत नाही किंवा फ्लुइडवरती आपण एक्झर्ट करत नाही. ओके, फक्त फ्लुइडवरती नॉर्मल फोर्स जो आहे तो आपण एक्झर्ट करू शकतो. ओके, म्हणजे इन केस ऑफ द लिक्विड जर बघितलं आपण. ओके, आता कंटेनरमध्ये लिक्विड आहे. ओके, आणि याच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे ते एक्झर्ट असते. तर प्रेशर म्हणजेच काय की फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे या सरफेसवरती जो काही फोर्स एक्झर्ट होत आहे तो पर युनिट एरियावरती एक्झर्ट होतो. सो दॅट इज अ नॉर्मल फोर्स. किंवा एखादं लिक्विड ॲट रेस्ट असेल आणि लिक्विडमधली एक लेअर जर कन्सिडर केली आपण लाईक दिस, तर या लेअरवरती सराउंडिंग लेयर्स ज्या आहेत त्या इक्वल आणि अपोजिट फोर्स जो आहे तो एक्झर्ट करतात. ओके, इक्वल आणि अपोजिट फोर्स. ओके, समजा लिक्विड जर रेस्ट असेल आणि रेस्ट लिक्विडमध्ये एखादी लेअर जी आहे ती जर कन्सिडर केली आपण, तर सराउंडिंग लेयर्स इक्वल आणि अपोजिट फोर्स जो आहे तो काय करतात एक्झर्ट करतात. आणि दॅट्स वाय ही जी लेअर आहे ती ॲक्सलरेट होत नाही. ओके, तर हा जो डिफरन्स आहे म्हणजेच शिअर मॉड्यूल्स इज द नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइडची जी प्रॉपर्टी नाही. शिअर मॉड्यूल्स म्हणजेच इट इज अ प्रॉपर्टी ऑफ द ओनली सॉलिड्स. ओके, नेक्स्ट आपण प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. ओके, म्हणजे जे फ्लुइड ॲट रेस्ट आहे त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. So properties of fluids. The first property मध्ये काय म्हटलंय, it do not oppose the deformation. It do not oppose deformation. ओके, म्हणजे एखाद्या लिक्विडवरती आपण फोर्स अप्लाय केला तर तो फ्लो होतो. याचा अर्थ काय की जे काही चेंज होते शेप साईजमध्ये तर तो चेंज जो आहे तो इझिली होतो. म्हणजे लिक्विड जे आहे ते एक्सटर्नल फोर्सला अपोज करत नाही. दॅट्स वाय इट डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. इट गेट परमानंटली डिफॉर्म. इट गेट परमानंटली डिफॉर्म. त्याचं डिफॉर्मेशन जे आहे ते परमानंटली होते. ओके, तुला माहिती आहे की फ्लुइड्स आहे तो का होतो फ्लो होतो म्हणजे इट इज एबल टू फ्लो. ओके, and it gain or it is able to gain a shape of container. Shape of container. Okay, so these are the simple properties of the fluids. It do not oppose the deformation. It get permanently deformed. Okay, so it is able to flow and it able to get the shape of container. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहे तर these are the property of the fluid at rest. म्हणजे इथं फक्त जे फ्लुइड जे आहे ते ॲट रेस्ट आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजेच ह्या प्रॉपर्टी कन्सिडर केलेल्या आहे. आणि ती जी ब्रँच आहे द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट त्याला काय म्हटलेलं आहे हायड्रोस्टॅटिक. तर हायड्रोस्टॅटिक्सला आपण कसं डिफाईन करणार की ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. ओके, तर नेक्स्ट जे प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, फक्त ॲज अ क्वेश्चन इथं आपण ॲज अ होमवर्क स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. ओके, state the properties of the real fluids. Okay, तर आपण लास्टला ज्या प्रॉपर्टी स्टेट केल्या फ्लुइडच्या तर दॅट इज अ रिअल फ्लुइड सुद्धा आपण म्हणू शकतो. सो दॅट इज अ रिअल फ्लुइड. ओके, नेक्स्ट डिफाईन फ्लुइड and incompressible fluid. ओके, तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच समजला असेल. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
बघू. ओके, सो थँक्यू.